जाणार आहोत संभाजीनगरमधील हिवरा चौंढाळा या गावी, ज्या गावात एकही लग्न होत नाही। ऐकावंसं वाटतंय ना, काय आहे रहस्य? चला तर मग जाऊया थेट त्या गावात। 21व्या शतकामध्ये देखील आजूकही एक जगावेगळं गाव जे आहे ते असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामधील हिवरा चौंढाळा असं या गावाचं नाव आहे। या गावामध्ये अनेक परंपरा ज्या आहे, रूढी परंपरा कायम असल्याच्या पाहायला मिळत आहे आणि या गावामध्ये अनेक आचारसंहिता माणसांसह जनावरांना देखील लागू झाल्याच्या पाहायला मिळतात। छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रातील आधुनिक सोयी सुविधा असलेला प्रगत जिल्हा म्हणून त्याची ओळख। जिल्ह्यातील MIDC आणि अजिंठा वेरूळ लेणी यामुळे या जिल्ह्याचा लौकिक जगभरात पसरलाय। या जिल्ह्यात एक जगावेगळं गाव आहे, हिवरा चौंढाळा असं या गावाचं नाव। या गावाचं वैशिष्ट्य असं की येथे मुला-मुलींची गावात लग्न लावली जात नाहीत। ही परंपरा काहीशी विचित्र वाटत असली तरी आजही गावात एकही लग्न समारंभ आयोजित केला जात नाही। गावातील लोक गावाबाहेर लग्न लावून मग गावात परततात। गावात रेणुका मातेचं पुरातन मंदिर आहे। पैठण तालुक्यातील श्री क्षेत्र हिवरा चौंढाळा येथील रेणुका मातेचं हे मंदिर श्री क्षेत्र माहूरगडावरील रेणुका मातेचं उपपीठ म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे। या देवीचं लग्न झालं नसल्याची एक आख्यायिका सांगितली जाते। गावकरी म्हणतात की देवी कुमारिका असल्याने गावात पूर्वीपासूनच लग्न लावलं जात नाही। चौंढाळा गावातील मुलाचं किंवा मुलीचं लग्न ठरलं तर गावाबाहेर जाऊन लग्न लावण्याची परंपरा आहे। एवढंच नाही, गावातील लोक घरात पलंग वापरत नाहीत, घराला दुसरा मजला चढवत नाहीत, शेतात राबणाऱ्या बैलांना शिंगोट्या किंवा झुलही घालत नाहीत। हजारो वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा गावकरी आजही तेवढ्याच आत्मीयतेने जपतात। ही त्यांची अंधश्रद्धा नसून ही देवीवरील श्रद्धा असल्याचा दावा गावकरी आणि पुजारी करतात। पैठण तालुक्यातील हिवरा चौंढाळा हे 400 लोक वस्ती असलेलं गाव। ह्या गावामध्ये माहूरचं स्थान असलेली देवी, तिला जगदंबा, परशुरामाची माता, रेणुका माता असं म्हणलं जातं। सर्वजण मिळून आम्ही ह्या देवीच्या सेवेमध्ये असतो। ही देवी माझ्या माहितीप्रमाणे आणि किंवा 300-350 वर्ष शिवकालीन ही वास्तू आहे आणि ह्या वास्तूला जसंचं तसं ठेवण्यात आलेलं आहे। याला पाडधड करून किंवा याचा दगड काढून त्याला मार्बल किंवा फरशी हे केल्यास त्याचं ऐतिहासिक महत्त्व निघून जाईल, म्हणून त्याची जतन आम्ही करीत आहोत, पूजा करत आहोत, पाठ करीत आहोत। ही आख्यायिका सांगताना विवाहमंडळामध्ये सुद्धा ही शक्यतो 2 मजली घर बांधत नाही कोणी। का हो, देवीला आहे, आपल्याला नको हो। बाज पलंग वापरत नाही, देवीला आहे, आपण नको हो। हिवरा चौंढाळा गावात सुमारे 700 घरं आहेत। पूर्वी या गावाभोवती दाट जंगल होतं। यामध्ये हिवराच्या झाडांची संख्या जास्त असल्याने चौंढाळा या गावाला हिवरा चौंढाळा असं नाव पडलं असावं असं सांगितलं जातं। श्री क्षेत्र चौंढाळा येथील टेकडीवर वसलेलं रेणुका मातेचं हेमाडपंथी मंदिर आहे। हे मंदिर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात बांधलेलं आहे। मंदिराला कळस नाहीये। मंदिरात 20 खांबांचा भव्य सभामंडप आहे। हा सभामंडप सुमारे 102 फूट लांबीचा असून मंदिराचा गाभारा 4 खांबांवर उभा आहे। या खांबांवर कोरीव काम केलेलं आहे। मंदिराला 30 फूट उंचीची दगडी तटबंदी केलेली आहे।
मंदिराचं प्रशस्त भव्य बांधकाम वास्तुशास्त्रातील अजोड नमुना आहे. भक्कम दगडी चिरेबंदीच्या आत प्रशस्त प्रांगणातील मंदिर आणि भव्य 50 फुटी दीपमाळ भाविकांचं लक्ष वेधून घेते. मंदिराच्या प्रवेशद्वाराला पाहताच मंदिराच्या भव्यतेची महती लक्षात येते. सण उत्सवाला इथे भाविकांची मोठी गर्दी असते. आमच्या गावात लग्न लागत नाही आणि आमच्या गावात माडी नाही. हे अनेक वर्षापूर्वीचं आहे. आणि पलंग नाही, बाज नाही, डिलेवरीसुद्धा खालीच होती आमच्या बाया माणसाची. तर लग्न लागत नाही, बरेच दिवसापूर्वीचं झालेलं आहे असं. याचं कारण पहिले झालेलं आहे. मागून आलं पुढे चाललं, कारण बाकी काही नाही. मागून आलं पुढे चाललं. विशेष म्हणजे देवीला माडी असल्यामुळं आम्हाला माडी चालत नाही 2 मजली. अजून पलंग चालत नाही, खाट पलंग काही चालत नाही. लग्नातही घेत नाही आम्ही कोणाकडून. आणि जुनी परंपरा असल्यामुळं पोळ्याच्या टायमाला बैलाला झोल चालत नाही, शेंबी. या गावात कुणीही बाज किंवा पलंग वापरत नाहीत. त्याऐवजी लोक घरात झोपण्यासाठी ओटे तयार करून घेतात. मंदिराच्या अवतीभोवती मोठमोठ्या दगडी शिळा दूर दूरपर्यंत जमिनीवर पसरल्यात. या शिळांना लग्नाचं वऱ्हाड म्हटलं जातं. त्यामागेही एक आख्यायिका आहे. असं म्हणतात, पौराणिक काळात एका राक्षस राजाने देवीशी लग्न करण्याचा हट्ट धरला आणि मोठं वऱ्हाड घेऊन तो गावात लग्नाला घेऊन आला. या लग्नासाठी मोठा विवाह मंडप विहामांडवा इथे टाकण्यात आला. ते ठिकाण म्हणजेच आत्ताचं विहामांडवा गाव. पण देवीला हे लग्न मान्य नव्हतं. लग्न टाळण्यासाठी देवीने एक अट घातली होती. या गावाजवळच्या परिसरातून गोदावरी नदी वाहते. त्या नदीचं पाणी सूर्योदयापूर्वी गावात आणायचं अशी ती अट होती. अन्यथा वऱ्हाडाचं रूपांतर दगडात होईल असं सांगितलं होतं. राक्षसाकडून गावात सूर्योदयापूर्वी पाणी आणलं गेलं नाही आणि त्या संपूर्ण वऱ्हाडाचं दगडात रूपांतर झालं. आजही त्या गावात त्या मोठ्या शिळा पाहायला मिळतात. देवी कुमारिका असल्याने तिचा कोप नको म्हणून पूर्वीपासूनच गावात लग्न लावण्याची परंपरा नाही. हजारो वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा गावकरी आजही तेवढ्याच श्रद्धेने पाळतात. संपूर्ण पंचक्रोशीत या गावाची आणि गावातील मंदिराची, तेथील प्रथा परंपरांची चर्चा आहे. या गावाला पौराणिक महत्त्व असल्याने इथे भाविकांचीही मोठी गर्दी असते. हेच ते गाव आहे. त्या ठिकाणी एकही दुमजली घर नाही. त्याचबरोबर या गावातील महिला प्रस्तुतीसाठी आल्यानंतर त्यांना बाजीचाही वापर केला जात नाही. आणि मी या गावामध्ये उभा आहे. या ठिकाणी जे आहे ते रेणुका मातेचं उपपेठ आहे. आणि उपपेठ असल्यामुळं रेणुका मातेला दुमजली माढी असल्यामुळे या गावामध्ये कुठेही दुमजली माढी जी आहे ती या ठिकाणी दिसत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून जी आहे ती ही परंपरा कायम या ठिकाणी पाळल्या जात आहे. त्याचबरोबर माणसाबरोबर या गावामध्ये गुरांना देखील अनेक आचारसंहिता ज्या आहे त्या लागू आहे. पोळ्याच्या दिवशी या ठिकाणी जर पाहायला गेलं तर गुरांना जे आहे ते झुली ज्या आहे त्या देखील घातल्या जात नाही, कारण देवीच्या अंगावरती असते. आणि त्यामुळे आता या गावामध्ये जे आहे ते इतिहास जो आहे तो कायम स्वरूपीचा असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि गावामध्ये जे आहे ते या गावातील मुलं असेल किंवा मुली असेल यांचा विवाह ठरल्यानंतर तो विवाह देखील या गावामध्ये लावला जात नाही. गावाच्या वेशी बाहेर जाऊन या मुला मुलींचे लग्न जे आहे ते लावले जातात, अशी आख्यायिका जी आहे ती या गावामध्ये आहे. आणि अनेक वर्षापासून ही परंपरा कायम या ठिकाणी सुरू असल्याची पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन राहुल चव्हाणसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर.